जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं। म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री। प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो। कांचनवाडीच्या कामाक्षी देवीचा नवस युवकाने असा फेडला। सकाळी 6 वाजता पहाटेचं तांबट फुटलं होतं। लोकांची कामाची धावपळ सुरू होती। यावेळी गावच्या स्वागत कमानीपासून एक युवक रस्त्याच्या मध्यभागी रांगत जात असताना दिसला। त्याच्यासोबत त्याचा एक चुलत भाऊ पेट्टी पणती घेऊन जात होता। ग्रामस्थांना काही समजेना, जो तो त्याला कोण तू, रांगत कुठे चाललास असे प्रश्न विचारू लागला। कामाक्षी देवीच्या मंदिरात चाललोय असं त्या युवकाने उत्तर दिले। मग रांगत का? या ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर देताना युवक म्हणाला, देवीचा साक्षात्कार झाला, नवस फेडायला आलोय। मुरगुड गावच्या या युवकाचे नाव प्रथमेश रामचंद्र वायदंडे, वय 27 असे असून पेशाने पोस्टमन आहे। करवीर तालुक्यातील घाणवडे येथे पोस्टमनची नोकरी करत आहे। दररोज कोल्हापूर ते घाणवडे हा प्रवास करत असताना कामाक्षी देवीच्या मंदिरावरील कळसाने त्याला खुणावले। हे मंदिर कसले आहे हे पाहण्यासाठी तो 2 दिवसांपूर्वी मंदिरामध्ये आला। यापूर्वी वारंवार त्याच्या स्वप्नात येणारी देवीची मूर्ती, त्याच मूर्तीचे त्याला मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन झाले। ती मूर्ती होती देवी कामाक्षीची। त्याला धक्काच बसला। त्याने नवस बोलले, पुन्हा दर्शनासाठी रांगतच येईन असा नवस तो बोलला। कांचीपुरमची कामाक्षी देवी आणि कांचनवाडीची कामाक्षी देवी बरेचसे साधर्म्य ब्रह्मांडाच्या इच्छाशक्तीचे प्रतिबिंब कांचनवाडीची कामाक्षी देवी। कामाक्षी महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि पूजनीय देवतेचे रूप आहे। करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील कांचनवाडी येथील प्रख्यात कामाक्षी देवी मंदिर ब्रह्मांड शक्तीचे प्रतिबिंब आहे। भारतातील 51 शक्तिपीठांपैकी कांचीपुरमची कामाक्षी देवी ही ललिता महात्रिपुर सुंदरी या स्वरूपात आहे। हे स्वरूप म्हणजे श्रीयंत्राची अधिष्ठात्री देवता आहे। ब्रह्मांडाच्या निर्मितीचे रहस्य सांकेतिक आकृतीद्वारा आपल्या ऋषी मुनींनी मांडून ठेवले। ती रचना म्हणजे श्रीयंत्र। कांचनवाडीची कामाक्षी याच स्वरूपात गाभाऱ्यात विराजमान झालेली आहे। आदिशक्तींच्या या स्वरूपात देवीने आपल्या हातांमध्ये इक्षुदंड म्हणजे ऊस धारण केलेला आहे। श्री विद्येच्या उपासकांच्या साठी ही विश्वातील सर्वात प्रमुख शक्ती देवता आहे। अशा महत्त्वाच्या देवतेचे स्थान करवीर नगरीत तुळशी नदीच्या तीरावर वसलेले आहे। पौराणिक काळातील वशिष्ठ ऋषींच्या वास्तव्याचे हे स्थान असल्यामुळे पुरातन काळापासून या ठिकाणी शक्ती देवतेची उपासना प्रचलित आहे। शक्ती उपासनेची संपूर्ण भारतात 51 शक्तिपीठे आहेत। तशीच 51 शक्तिपीठे या करवीर निवासिनीच्या नगरीत सुद्धा आहेत आणि त्यातील एक शक्तिपीठ कांचनवाडी सारख्या गावात असणं हे या भूमीतील शक्ती उपासनेचे प्राचीनत्व सिद्ध करणारी आहे। कामाक्षी देवीच्या महात्म्याने तिच्या भक्तांना नवे जीवनदान दिले आहे आणि प्रत्येक व्यक्तीला जीवनातील सर्व इच्छाशक्ती आणि सुखांची प्राप्ती करण्याचा मार्ग दाखवला आहे। गावची स्वागत कमान ते कामाक्षी मंदिर हे सुमारे 2 किलोमीटरचे अंतर रस्त्यावर असलेले टोकदार बारीक खडे गुडघ्यांना टोचत असताना देवीची आस आणि नवस फेडण्याचा अट्टाहास यामुळे वायदंडे या युवकाने जिद्दीने हे नवस पूर्ण केले। त्याचे हे नवस फेडताना ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले, कारण गावच्या बस स्थानकापासून ते उंच टेकडीवर असणाऱ्या मंदिरापर्यंत रिकामे चालत जाण्यासाठी धापा टाकाव्या लागतात। परंतु वायदंडे यांचे हे नवस त्याने रांगत पूर्ण केले। नवस पूर्ण झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। त्यावेळी त्याने एकच आरोळी दिली, कामाक्षी देवीच्या नावानं चांग भलं। यावेळी करवीर पंचायत समिती माजी सभापती विजयराव भोसले म्हणाले, कांचनवाडी आमचं गाव आहे आणि कांचनवाडी गावात कामाक्षी मंदिर आहे आणि कामाक्षी मंदिर हे फार प्राचीन काळापासून आहे, पण आता त्याचं आम्ही गाववाल्यांनी सर्वांनी मिळून जीर्णोद्धार करून एक मोठं मंदिर बांधले। आमच्या गावचे दैवत कामाक्षी आहे, ही जागृत देवस्थान आहे। कारण मी सुद्धा या गावात जन्मालो, लहानाचा मोठा झालो। बऱ्याच गोष्टी आम्हाला ह्यांच्या आशीर्वादानं, कामाक्षीच्या आशीर्वादानं मी गावातल्या सरपंचपासून करवीर तालुक्याचा सभापती व्हायला झालो। हे फक्त या कामाक्षीचा मला फार मोठा आशीर्वाद आणि गावात सर्वच लोकांना
जी लोक काही मोठी झाली त्या गावचा कामाक्षीचा आशीर्वाद घेऊनच मोठे झालेले आहेत. आणि ह्याची अनुभूती म्हणून एक मुरगुड गावचा मुलगा, त्याला काहीतरी देवीचा साक्षात्कार झाला किंवा त्याच्या नवसाला ती पावली, त्यामुळे त्यानं गावात जवळजवळ 3.5 किलोमीटरचं अंतर गुडघ्यावरनं दंडवत घालत त्यानं आमच्या कामाक्षी मंदिरमध्ये आपलं नवस फेडलं. खरोखर त्याला मानलं पाहिजे, कारण तेव्हा त्याला माहीत सुद्धा नव्हतं. तो कांचीपुरमला गेलता, तिथं त्याला तिची अनुभूती आली की कोल्हापुरात करवीर तालुक्यात कामाक्षी मंदिर कांचीपुरम नंतर कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यात कांचनवाडी गावात आहे. आणि हा उल्लेख त्यांनी तिथं बघून त्याचा प्रसाद घ्यायचा, त्याला ती नवसाला पावली. ग्रामस्थांनी प्रथमेश वायदंडे याचा RD जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सन्मानानंतर प्रथमेश वायदंडे म्हणाला, कलियुगात जर तुम्ही बघत गेला तर भरपूर असं म्हणजे आता ह्यांच्या हलसिंगच्या भाकणुकीत पण सांगितले की बाबा दोऱ्या एवढं पुण्य उरले आणि डोंगरा एवढं पाप झाले. आणि यामध्ये आपलं जे मेन कार्य करते होती विश्वास कार्य करते. आजकालच्या युगात का अंधश्रद्धा पण भरपूर वाढलेली आहे. बाबा अंधश्रद्धा म्हणजे काय, बाबा आता कोण काय पाहिजे ते करत आहे, बाबा हे मिळावं ते मिळावं हे मिळावं. फक्त मी जे काका माझ्यासाठी गेलो बाबा ते फक्त की विश्वासाच्या नात्याने गेले मी. म्हणजे माझ्या असणारा म्हणजे माझा असणारा आई विश्वास. आई म्हणजे मला आता आई म्हटलं की सगळं आलं, जग त्यात झालं. आई म्हणजे सगळं त्यात आलं. प्रत्येकाला आई असते, आई म्हटलं की सगळं त्यात आलं. फक्त जो माझा विश्वास आहे माझ्या आईवर व त्या आईच्या विश्वासापोटी मी केले. मला माहित नाही की बाबा काय पूर्ण होईल काय अपूर्ण राहील नाही, कारण आई हाय म्हटल्यानंतर काय तिथं नाही. मला हे करायचं आहे आणि पुढे मला फक्त आणि फक्त आई दिसली. कांचनवाडी गाव मला माहित नव्हतं की बाबा कोल्हापूर जिल्ह्यातील तिथं करवीर तालुक्यातील कांचनवाडी गावात कामाक्षीचं म्हणजे इच्छा प्रतिबिंब आहे. म्हणजे जसं तिथं आहे तसं इथं आहे. म्हणजे तिथं जीवी जशी आहे तशी इथंच देवी आहे ना ती. मग त्यानंतर मी इथं आलो बघा. म्हणजे आल्यानंतर मी एक मागणं मागलेलं. मग त्यानंतर मी म्हटलं असं येईल पूर्ण झाल्यानंतर मी इथं आलो बाबा. मग त्यानंतर हे सगळं असं झालं. मग मी काका रोज या रूटला असायचो. हे मला मंदिराचा कळस सारखा दिसायचा की बाबा कळस म्हणजे काय आहे इथं, म्हणजे इथं काय आहे असं तसं पहिला मला वाटायचं की काय नेमकं काय आहे. म्हणजे असं जणू की मला ते बोलवते तिकडे असं मला वाटायचं. यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव भोसले, युवराज भोसले, संजय भोसले, मारुती जाधव, संभाजी पाटील, महादेव तानुगडे, हिंदूराव मांगोरे, संभाजी भोसले, अनंत भोसले, श्रीधर तानुगडे, तानाजी पाटील, बाळासो भोसले, पुजारी भाऊसो गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन समर्थ पाटीलसह प्रकाश पाटील, सडोली खालसा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.